बघा नेटवर बघा नुसतं मासं वगैरे असतात. तर नमस्कार मंडळी, मी गणेश कोळी. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतोय. तर मंडळी आपण पोहोचलो वर्सोवा जेटीवर, म्हणजे इकडं बंदरावर. आणि काल बघितलं असेल आपण धम्माळ असा तो वर्सोवाची रॅली. आता बघणार तर आज इथं, म्हणजे जेव्हा बंदरावर येतं तेव्हा बंदरावर किंवा आपल्या बीचवर नारळ सोडला येतात तेव्हाची काही धमाल असतं ती तुम्हाला इथं बघायला भेटणार आहे. तर चला आता सुरुवात करूया आजच्या व्लॉगची. बघा व्हिडिओचा आनंद घेत राहा, तुम्हाला जाम मजा येणार आहे आज. तर आता बंदर बघताय कसा नुसता मस्त भरलाय, फुल बंदर भरलाय, फुल बंदर भरलाय. आणि इथे येऊन थोडासा मला वाटतं टचअप देण्याचं काम चालू आहे. बघा काय मस्त आज एकदम सगळे भारी नटलेत. म्हणजे दरवर्षी वर्सोवाची ती चिंबोरी कशी दिसतात. चिंबोरी कुठे आहेत? कोणी चिंबोरी आहे? तुम्ही नाखविनी, तुम्ही नाखविनी, आम्हाला चिंबोऱ्या नाखवा तिकडे आहे का? हा मग आम्ही घेतला कच्च बाईट. तर आता पोचलो ना आपण. बघताय इकडं डायरेक्टली म्हणजे बीचवर, आणि इकडं फुल धमाल चालू आहे. ऑलरेडी धमाल इकडं बाजूला बघताय, एका साईडला डान्स पण चालू आहे. आणि इकडं वर्सोवा बोलल्यानंतर धमाल तर असणारच 100%. तर आपण ताईकडे जाऊया. ताई नक्की सांगाल आपल्याला वर्सोवाच्या या नारळी पौर्णिमेच्या सणाबद्दल आणि आपल्या कोळी समाजाबद्दल, म्हणजे आपल्या बोटी कशा आणि कधी जातात. आमचा हा 9 वर्षाने येतो. प्रत्येक गल्लीला हा मान मिळतो. असा या वर्षीचा 2025चा मान आमच्या डोंगरी गल्ली तरुण मंडळाचा आहे. तर आम्हाला आता हा दर्या शांत करण्यासाठी, हा आमची कोळी लोकांची ही पद्धत आहे की आम्ही दर्याला नारळ वाहून हा दर्याला शांतता करण्यासाठी हा सोन्याचा नारळ वाहला जातो. तेव्हा आमच्या बोटी दुसऱ्या दिवशीपासनं बाहेर जातात. म्हणून ही आमची कोळी लोकांची पद्धत आहे नारळी पौर्णिमेची, की आम्ही दर्याला नारळ देतो सोन्याचा. गोविंदे गोविंदे. हंडी कोणाची, हंडी कोणाची. तर हे दादा असं बघताय मस्त एकदम नटून जबरदस्त लुक आहे. काय बोलता आपल्या सणाबद्दल, नारळी पौर्णिमेच्या सणाबद्दल, आपल्या समाजाबद्दल काय 2 शब्द. पहिलं प्रथम डोंगरीगर तरुण मंडळाची आणि बादशाह ग्रुपतर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा नारळी पौर्णिमेनिमित्त. आणि तसंच देवाला आम्ही अशीच प्रार्थना करतो, देवा का आमचे धंदे सुखसुखाट होऊ दे आणि चांगलं प्रतीची भरभराटीचे होऊ दे आणि आम्हाला मासली चांगली मिळू दे. मासली मिळाल्यामुळे आमचे कुटुंब सुरक्षित राहील आणि त्यांचे पण चांगलं होईल. म्हणून देवा आम्ही तुला हा नारळ अर्पण करणार आहोत आणि तू शांत हो आणि आम्हाला भरभराट दे आणि आमची कोळ्यांचं जीवन हे सुखात ठेव. याचे पुढचे गोविंदे गोविंदे गोविंदे. हंडी कुणाची, हंडी कुणाची.
बघताय डोंगरी गल्लीची मानाचा नारळ डोंगरी गल्लीचा चाललाय आता समुद्राकडं. बघताय सर्व पब्लिक म्हणजे डोंगरी गल्लीची सर्व पब्लिक आता आपल्याला दिसतंय वाजत गाजत मंदिराकडे नारळ दर्याला नारळ अर्पण करण्यासाठी चाललेत. वाजत गाजत सोन्याचा नारळ पोचलाय तो म्हणजे दर्यावर. आणि आता थोड्याच वेळात दर्याला नारळ अर्पण केला जाईल आरती झाल्यानंतर. करता विघ्नाची बघतात आरती सुरू झाली. आरती केल्यानंतर मग नारळ दर्याला अर्पण केला जाईल. शेंदुराची कंठी झलके माल मुक्ता फल जय देव जय देव जय दर्शन मात्रे जय देव तर चला मंडळी आपल्या बघताय सोबत वर्सोमधील काही ग्रामस्थ आहेत. जन्म घेतला कोल्याचा जीवन जगतो कोल्याचं मृत्यू होणार कोल्याच्याच घरात आणि पुनर्जन्म मिळाला ते कोल्याच्याच घरी जन्म घेणार. जय वाल्या कोली हंडी कुणाची डोंगरी गलीची. तर आपल्या भावांचा डोंगरीकरांचा गाणं आला एक यूट्यूबवर. तुम्हाला लिंक मध्ये खाली डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल. काय गाणे आहे नक्की म्हणजे आपला म्हणजे डोंगरी हांडीवरूनच आहे. हांडीचाच गाणं आहे म्हणजे नारळी पौर्णिमेचे बद्दलच गाणं आहे ना. सर्व आहे त्याच्यात मी सर्व टाकलेलं आहे ऑलरेडी. नारळी पौर्णिमेपासून हांडीपर्यंत शेवटपर्यंत सर्व गाण्यात आहे त्या. ओके तर नक्की एकदा गाणी बघा. आपल्या चॅनलवर तुम्हाला लिंक आहे खाली डिस्क्रिप्शन मध्ये. आणि जास्तीत जास्त प्रेम द्या आणि भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. गाण्याचे बोल आहेत ते म्हणजे डोंगरी रॉकर गाईत चालले देवला हांडी फोडा.
तर बघताय आता नारळ सोडायची समुद्रात वेळ आलेली आहे, कारण भरपूर उशीर झालाय आणि भरपूर सर्व मंडळी आता बघताय, सर्व मंडळी आता बंदरावर पोहोचलेले आहे. बघताय सोन्याचा नारळ दर्याला अर्पण करण्यासाठी पूर्ण डोंगरी गल्ली इथं उपस्थित झालेली आहे. तर दर्याला नारळ अर्पण करण्यासाठी बघताय भरपूर अशी गर्दी जमली इथं. एक अद्भुत नजारा तुम्हाला या नारळी पौर्णिमेच्या सणाचा इथं डोंगरी गल्लीकडून बघायला मिळते. वर्सोवा गोविंद गोपाले गोविंद गोपाले गोविंद गोपाले गोविंद गोविंद. जय जय. बघताय डोंगरीकरांचा गाणे आलाय आणि जबरदस्त गाणे, फुल धमाल गाण्यावर. डोंगरी गल्लीचा जल्लोष. बघताय फुल जल्लोष इथं पाहायला मिळते. फुल जल्लोष म्हणजे सण, नारळी पौर्णिमेचा सण काय असतो ना, तो तुम्हाला वर्सोवामध्ये आल्यानंतरच समजेल, कारण ती आपली पारंपरिक वेशभूषा आणि ते आपले पारंपरिक सण साजरी करण्याची पद्धत ही तुम्हाला वर्सोवामध्ये आल्यानंतरच समजणार आहे. चला बघताय आपला सोन्याचा नारळ दर्याला अर्पण करून आपल्या उद्यापासून धंद्याला होणार सुरुवात. बघा सोन्याचा नारळ दर्याला अर्पण. दर्या देवा नुसत्या सुरमई ना पापलेटा लागू दे. बघा जोर बा मोबाईल बरल. चला बघा ही धमाल असतं, म्हणजे तुमचा नारळ झाला एक साईडला सोडायचा, पण इकडे धमाल महत्वाचे असतं, उत्साह जास्त महत्वाचा असतं कुठलाही सण. बघा मान जरी डोंगरी गल्लीचा असला तरी पण नारळ पूर्ण गावातून जेवढे सगळे गल्ले आहेत नागवावर सगळ्यांच्याकडून तर नारळ दर्याला अर्पण केला जातो, कारण सर्वांच्या बोटी, कारण या नारळ अर्पण केल्यानंतरच सर्व बोटी धंद्याला सुरुवात होते. तर बघताय सर्व गल्ल्यांचे नारळ हळू करून पूर्ण दर्यावर तुम्हाला पाहायला मिळतात. हा बघताय लोक एकदम म्हणजे मस्त, आणि टोपल्यामध्ये मासं पण आणलं यांनी. नारळी पण, आणि बघताय भरपूर म्हणजे सगळ्या गल्लीच्या अशा दर्याला नारळ वाहून मावण्यासाठी. आणि समोर मोहित दादा दिसत असेल तुम्हाला, आरती करतोय.
सारिकाताई यांची मस्त इकडे पूजा चालू आहे आणि सारिकाताई नेहमीप्रमाणे भारी दिसते आज. म्हणजे सण कुठलाही असो सारिकाताई एकदम नटून एकदम व्यवस्थित एकदम टकाटक असतं. पूजा चालू आरती चालू आहे. इथं बघताय समोर इथे एक जबरदस्त आयटम आहे. ती हाईच भारी सुंदरच आहे पण इकडं कानात बघा तिच्या मासा पण पेटते तो. वारे वारे मस्त. आता आपण बघितलं असेल बंदरावरून सोन्याचा नारळ
साईड वर बघा नुसतं मासं वगैरे आहेत, करपाले आहेत, पापलेट आहेत, भरपूर काय आहे.
आपण काल व्हिडिओ बघितला, परत आज बघितला, 2 व्हिडिओ पण बघितले, कडक होते एकदम. म्हणजे कालचा कसा वाटला ती या कमेंटमध्ये सांगितलं असेल. आजचा पण बघा आजचा कसा होता. आणि आज आमची इथं मंडळी मस्त जेवण वगैरे झालं आणि सगळे इथं रक्षाबंधन पण झालं. आज इथं रक्षाबंधन पण झाला. आणि इकडे संतूर मामा बघताय, मॅक आहे सोबत. वाटला कडक काम आहे, कडक काम. कडक काम नाही, काम चला, 25. व्हिडिओ कशी वाटली? अरे इथं नेहमी दादागिरी असते. 1 2